चला तर मित्रांनो, आपली आंब्याची बाग कशी आली आणि आपल्या आंब्याच्या बागेवर कसं लक्ष दिलं त्याच्यामुळं आपलं एक पण झाड जळलं नाही. तुम्हाला सगळं धावतो व्यवस्थित. पण काय केलं आंब्याची बाग लावल्यानंतर ही ड्रीप पाईपलाईन केली. पण काय करतो मी, मोटर चालू केली की नुसतं ड्रीप वाटच नाही. जोपर्यंत आपल्या विहिरीमध्ये पाणी आहे तोपर्यंत आपण काय करतो मी काय करतोय की प्रत्येक झाडात डायरेक्ट ड्रिपनीच भिजावतो. म्हणजे प्रत्येक असं तास भरतो आणि आठवड्यातून दोनदा म्हणजे सारखी वलई राहते आणि वलई राहिल्यामुळं अजिबात झाड जळत नाही आणि त्याला पोषक असं पाणी पण मिळतंय, खत पण मिळतंय. त्याच्यामुळे प्रत्येक झाडाला असा मोहर लागलाय बघा, किती छान असा मोहर लागलाय प्रत्येक झाडा. आता प्रत्येक झाडाला जर एवढी आंबा धरायचं म्हणलं तर झाड मोडून जाईल, पण तसं नाही करायचं. आपण काय करायचं, प्रत्येक झाडाला 2 आंबं ठेवायचं, जास्त नाही, 2 आंबं. तर बघा ना किती छान असं. आणि असं असं भिजावतो मी काय करतो, ही ड्रीप हातारलेली तिची शेवटची ही काढतो, तोंडाचं ती सॉकेट काढायचं आणि मस्तपैकी असं पाणी सोडून द्यायचं मोकळं. म्हणजे असं ह्याच्यावर पण भिजतं, पण असं कसं एकदा छानपैकी आठवड्यातून एकदा झाड भिजलं, ओलई राहिली, अशा आधी करून घेतलं. आपलं चाललं आहे छोटं 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 असं प्रत्येक झाड भिजावतो आपण. हा टाक टाक, कांदा टोमॅटो टाक. तेवढं काम करत राहा. इथं झाडं भिजावतोय ना मी अशी. हा अशी झाडं कशी भिजतात सांग बरं. मोहर होय, अगं मालकच एवढा ही या तर मोहर काय येणार नाही. हा त्याच्यावर लक्ष लागतं दिवस रात्र. तुम्ही म्हणता गावात सगळीकडे आहे, पण झाडाच्या पुढात अजिबात गावात नाही. हा त्याला म्हणायचं क्वालिटी आपली. हा इकडे हा काय काय करायला लागेल. हाँ मग ह्यावेळेस अगं औषध मारने के बाद जमीन. हाँ हाँ ये कल मला अक्कल आहे मला एवढी. हा ठीक आहे. हा जा, मालकीन बाई आलत्या. हा मालकीन बाई आलते बघायला नवरा नेमका काय करतोय, इथं येऊन झोपलाय का काय. अगं मला पण काम असतं अश्विनी, एवढं पण मला ही समजत जाऊ नको. तिला वाटतं इथं बसायचंच काम आहे. प्रत्येक झाडात हो का, प्रत्येक लाईनीची एक लाईन घेतली आहे आणि असं पाणी लावतो. आता का इथं पाणी चाललंय, ही भरतंय. आता ही भरून झालं तर कुठे गेली तिसरी लाईन. हिथं 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 असं चालू आहे काम माझं. प्रत्येक झाड असं तास भरलं की काय होतं, टेन्शन राहत नाही. आठवड्यावर ड्रिपने किती पाणी पडतं आणि किती नाही भरोसा नाही. त्याच्यामुळं झाडं जाळतात, झाडं व्यवस्थित येत नाहीत. असं गसगशीत मस्तपैकी लसलशीत बसवलं म्हणजे हे झाड पूर्ण झालेलं वाटल्यागत झालं. आता कसं झालं, हे कल्या लाईनला चालू, हे ॲपल बोर आहे, ॲपल बोर. असं पाणी सोडायचं. हे लिंबुनीचं झाड, 2 लिंबुनी लावल्यात. मटण केलं तर लिंबू असावत ना खायला म्हणून. हा चला मित्रांनो, आपली हो अशी सगळं एकदम व्यवस्थित आहे, तास भरून झाली. जिथं झाडांवर लक्ष दिलं तर होतं, नाहीतर झाडं जळून जातात. अशा पद्धतीने प्रत्येक तास भरलं आणि आपले त्याच्यामुळं तर प्रत्येक झाडाला पाणी दिलं व्यवस्थित, औषध खत पाणी केलं तर झाड लवकर येतं आणि अशी बाग फुलती छानपैकी. खूप आनंद आहे असा मस्तपैकी झाला. आता कामाचं नियोजन करायचं आणि निघायचं. कुठं चालली. हा शाळेत चालली का, बरं गुड गर्ल. आणि ही गोष्ट कालच करायची असती बा. हा बूट वाळायला नव्हता, काल धुतले 5 वाजता. मग सोक्स असं पाणी खाली नसतात भरवायचं, वास येतो पुन्हा. हा स्वीट गर्ल आहे, स्वीट गर्लनी कसं राहिलं पाहिजे, स्वीट राहिलं पाहिजे, चकाचक राहिलं पाहिजे. आईवानी आई बघ बरं, आईला सांगायला लागतं का चकाचक राहायचं. हा ठीक, चला बापूंनी पण भिजवून काढलं इकडं. काय नाही, पाईपलाईन केली हो मी, पाईपलाईन केली. मोटर वायर जिथली तिथं सगळं असलं ना, असं धान्य यायला काहीच प्रॉब्लेम नाही.
हां माझ्या आंब्याच्या बरोबर ह्यांचं पण भिजून निघतं आणि त्याच्यामुळं मका पण आली. असं नाही की नुसतं मलाच उपयोग आहे त्या गोष्टीचा पाईपलाईनीचा ह्याचा, सगळ्यांनाच उपयोग होतो. झाडं असे फुलतात. दुसरा तिसरा विषय काय नाही. काय म्हणते आणखी? काय म्हणू, जेव्हा आता दम लागतो मी. ठीक आहे मी दम झालाय. स्वयंपाक झालाय. पिल्या काय म्हणते? पप्पी दिली नाही, पप्पा दिला नाही तो. थांब चल असं द्या पापाची परी आहे. हो नारळाच्या झाडांना पाणी नाही घातलं, भिजावले. ओके ठीक आहे चला पाठीशी नऊ असं उरकतो आणि असं जातो. मस्तपैकी जेवण करायला काय टमाट्याची भाजी, छानपैकी चपाती, एक कांदा आणखी रे होय. बरं सकाळ सकाळ कांदा नाहीत खात म्हणतात. ठीक आहे चला असं दे. फ्रेश झालं, अंग वगैरे झाले टकाटकमध्ये. मस्तपैकी उरकलं. पण अश्विनी म्हणते थांबा जाऊ नका, मस्तपैकी जाता जाता एकदा चहा घ्या. आता चहा मांडलाय तिने. आयला अश्विनी कुठे गेली? चहा मांडला हो का? ब्लॅक टी म्हणलं. एकदा ब्लॅक टी पिलं ना कसं असं तरतरी येते अंगामध्ये आणि काम करायला कसं मूड येतो. चला छानपैकी. आणि इथं ही झाडांचं काय झालं जरा अश्विनीने थोडंसं सेटिंग हलवलेलं, व्यवस्थित झाडच ठेवत नाही तर, तिला पाणी ओतत नाही तर जरा झाडांना व्यवस्थित केलं, सेटिंग लावलं. अगं कवा तुझा कप धुयचा आणि कवा चहा द्यायची, लय सायसी. हो लय आवश्यक. जरा चलाकपणा कर. हो ना. हा हो ना हो ना. काय नवीन ड्रेस घातलाय ती लांब, कसं बघा कसं लांब लांब धरते. का तुम्हाला काय बघू नका. हो 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 हो. मला भगवाना म्हणते होय. बरं ठीक आहे चला. असं होईल का कवा एखाद्या नवऱ्याला अपकार द्यायला बायकोलाच असं बघवणार ना, असं होईल का कवा? होईल का? होईल का कवा? होईल की. चल चला चहा घेतो. बुरकी पहिल्यांदाच खातो बरं का आम्ही वडापाव शिवाय दुसरं खात नाही काय. पहिल्यांदा आम्ही मिसळ खातो, ती बिर्याणी पैसे खातो त्याच्यामुळं घाबरायचं नाही. काय झालं? मला वडापाव अजून काय झालं, कामावर यायला उशीर झाला मला. ह्यांच्यापाशी गाडी नव्हती, ह्यांच्या गाडीचा गोठा झाला. मग हे आली बसनी, मला यायला उशीर झाला. ह्यांनी टिफिन पण नव्हता आणला डबा. चला म्हटलं पहिल्यांदा ह्यांना जेवण वगैरे घालावं. मस्तपैकी आता मिसळ पाव, मस्तपैकी चहा आणि पुन्हा कामाला लागतील भाग. आणि मला माझ्या थोडंसं काम आलं आहे बाहेरचं, एक फोन येतो मला, थोडं बाहेर जावं लागतं कदाचित. बघू शेड्यूल कसं होतं आहे, काय होतं आहे त्याच्याविषयी चर्चा करतो आम्ही आणि ठरतो. होय सौरभ? ठरवलं. ओके हो का? ठीक. नक्की का? येस विचारलं बरं असतं, बिल तू करणार आहे. बरं. चला तर मित्रांनो, आपले ऑलरेडी डिझाईनचं काम झालं, गॅलरीचं. थोडी किचकट काम आहे हे, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो आहे. आणि हे जागेवरच का बनवावं म्हणलं इथं येऊन ह्यांच्या इथं, कारण की थोडं किचकट आहे. आणि कसं लगेच लगे काम पण होतं, लाईट बिल वाजतं, सगळ्या गोष्टी वाजतात आणि काम लगेचच्या लगे फायदेशीरनं होऊन जातं. आणि कामाला आलेले काम करतात, कुठं बोंबलत फिरत नाहीत. हां एकदा मुंडं खाली घातलं की कामं. आणि त्यांच्याकडे गाडी नसल्या तर कुठेच नाहीत. आज बसने आल्यात त्याच्यामुळं काय नाही, चालू काम आहे. आणि चला केली कामाला सुरुवात. आणि मी हात काळ केलेला नाही आता असे कुठं. आता हां हां नाही आता सुरुवात केली का चला कामाला लागा. चला बाय ह्या गोष्टीवर.